ठाण्यात एटीएस पथकाची मोठी कारवाई। पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली ठाण्यातून एकाला अटक। आरोपीला हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याची माहिती। वैष्णवीचा पती शशांक हगवणे, सासू लता आणि नणंद करिश्माला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। आरोपींची येरवडा जेलमध्ये रवानगी। शिवाजीनगर कोर्टाचा निर्णय। हगवणे कुटुंबाच्या हावरटपणाचा नवा व्हिडिओ समोर। अधिक मासासाठी शशांकसह सुशीललाही द्यायला लावल्या चांदीच्या वस्तू। कसपटे कुटुंबाची पिळवणूक। जालिंदर सुपेकरांकडून 3 कारागृहांचा अतिरिक्त कारभार काढला। नाशिक विभाग, मध्य विभाग, छत्रपती संभाजीनगर आणि पूर्व विभाग नागपूर इथला अतिरिक्त कारभार काढला। वैष्णवी हगवणे प्रकरणी सुपेकरांवर झाले होते आरोप। हगवणेंच्या बैलासमोर डान्स करणाऱ्या गौतमी पाटीलचं स्पष्टीकरण। मानधन मिळालं, कलाकार म्हणून डान्स केला। गौतमीचं वक्तव्य, वैष्णवी सोबत जे घडलं ते दुर्दैवी, दोषींना कठोर शिक्षा व्हावी, गौतमीची ही मागणी। जय पराजय झाला तरी या वयातही शरद पवार काम करत राहतात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून थोरल्या पवारांचं कौतुक। स्टँडअप कमेडियन कुणाल कामराकडून फडणवीसांना आव्हान देण्याचा प्रयत्न। महाराष्ट्रात शो करणार, शिंदेंच्या कार्यकर्त्यांना दुर्लक्ष करायला सांगा। कुणाल कामराचं वक्तव्य, तर टीका करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा, फडणवीसांनी केलेलं वक्तव्य। वेळेआधी आलेल्या मान्सूनमुळे बळीराजाचं मोठं नुकसान। पिकं पावसाच्या तडाख्यात सापडल्यानं हातातोंडाशी आलेला घास हिरावला। हतबल झालेल्या बळीराजाचा टाहो। शासनाकडे मदतीची मागणी। अवकाळी पावसानं नुकसान झालेल्यांसाठी सरकारची मदतीची घोषणा। घरात पाणी शिरलं त्यांना 10,000ची मदत, तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित धान्य वाटप करण्याच्या अजित पवारांच्या सूचना। पाकिस्तानात गेलेल्या सुनीता जामगडेला पोलिसांनी मध्यरात्री नागपुरात आणलं। सुनीताची राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी होणार। पाकिस्तानसाठी हेरगिरी केली का या संदर्भात होणार चौकशी।